नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांकडून बारामती पोलीस ठाण्याची पाहणी करण्यात आलेली आहे. बारामती पोलीस ठाण्याचं आज उद्घाटन होणार आहे आणि त्याच अनुषंगानं अजित पवार यांच्याकडून पोलीस ठाण्याची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील आणि शिवाय शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे. मात्र हे सर्व काही घडामोडी घडत असताना अजित पवारांकडून कामांचा आढावा घेणं जे आहे ते सुरूच आहे. अजित पवारांकडून बारामती पोलीस ठाण्याचं आज उद्घाटन होणार आहे आणि त्याच्या कामाचा आढावा जो आहे तो अजित पवार यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रदीप, नमो महारोजगार मेळावा होतोय, मात्र दर शनिवार रविवारी ज्या वेळेला अजित पवार हे बारामती पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात, कामांचा आढावा घेतात, आज सुद्धा ते बारामतीमध्ये आहेत आणि कामांचा आढावा, कामांची पाहणी घेणं त्यांच्याकडून सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते बारामतीमध्ये आहेत. सकाळपासूनच अजित पवार ज्या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्या संपूर्ण कामाची पाहणी जी आहे ते करतायत. काही वेळापूर्वी त्यांनी नवीन बसस्थानकाची पाहणी केली. आता सध्या पुणे ग्रामीणचं जे वाहतूक नियंत्रण शाखा आहे, बारामती शहर पोलीस ठाणे आहे, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक यांची नवीन कार्यालय जे आहे ते झालेली आहेत. त्या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीनं होत आहे. त्या संपूर्ण कामाची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते. स्वच्छतेबाबत अजित पवारांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्षात याचं उद्घाटन होणार होतं, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे आज त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन जे आहे ते होत आहे. मात्र सकाळपासूनच अजित पवार उद्घाटन होण्याच्या आधी संपूर्ण कामाची पाहणी जी आहे ती करतायत. अजित पवारांकडून योग्य त्या अधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत त्या सुद्धा दिल्या जात आहेत. आज नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामती शहरामधली जी विविध विकास कामं आहेत, ज्या नवीन इमारतींचं उद्घाटन होत आहे, त्याची खरं तर सकाळीच पाहणी जी आहे ती अजित पवारांकडून केली जाते. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.